नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. राज्यातील भाजप सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेत तर आले खरे, मात्र 40% कमिशन घेऊन जनतेची लुबाडणूक केली. त्यामुळे या सरकारला 40% कमिशनच सरकार म्हटलं जातं. वैद्यकीय, शिक्षण संस्था, पायाभूत सुविधांची वानवा असताना भाजपने गेल्या 3 वर्षात केवळ जनतेला लुटण्याचं काम केलं, असा घणाघाती आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांनी केला. आज खानापूर येथे काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. या सभेला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. यावेळी रणदीप सुरजेवाला, सतीश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा रोड शो पार पडला. वडगाव श्री मंगाई मंदिर येथून रोड शोला प्रारंभ झाला. त्यानंतर पाटील गल्ली येथून कारभार गल्ली, पिंपळकट्टा मार्गे वडगाव मेन रोड, बॅरिस्टर नाथपै चौक येथून शहापूर खडे बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रोड शोचे रूपांतर जाहीर सभेत झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने यंदा प्रथमच जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार 80 वर्षावरील वृद्ध व अपंगांचे मतदान घरोघरी जाऊन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कागवाड मतदारसंघातील 419 जणांची मतदान प्रक्रिया 8 टीमद्वारे अत्यंत गुप्ततेत पूर्ण करण्यात आली. यावेळी निवडणूक सेक्टर अधिकारी SB पाटील, PROSK लमाणी, तलाठी MS कणकणवर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा प्रचार दौरा ग्रामीण भागात जोर धरत आहे. शनिवारी सायंकाळी बाळेकुंद्री BK गावात भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. JCBच्या साहाय्याने भव्य पुष्पहार घालण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून यात कर्नाटकाचे योगदान अधिक आहे. त्यात अजून घालण्यासाठी राज्यात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणे गरजेचे असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपालकृष्ण अगरवाल म्हणाले. आज बेळगाव शहरात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. G20चे अध्यक्षपद पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांना मिळाले. तसेच जगात भारताचे स्थान अग्रगण्य अर्थव्यवस्थांमध्ये घेतले जात असल्याचंही ते म्हणाले. या प्रसंगी कर्नाटकचे प्रवक्ते MB जिर्ली, आनंद गुरुमूर्ती, महानगराध्यक्ष अनिल बेनके, दादागौडा बिरादार व इतर उपस्थित होते. खानापूर येथील भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांची प्रचार सभा आज मुंदवाड, गोल्याळी, तळावडे व बेटगिरी येथे उत्साहात पार पडल्या. यावेळी भाजपचे रमेश पाटील, लक्ष्मण जांगरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या सभांना महिला व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. राजवाडा कंपाऊंड वडगाव येथे विद्युत खांबावर शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे परिसरात गोंधळ माजला. सुदैवाने विद्युत खांबाच्या खाली वाहने आणि रहदारी नसल्याने हानी टळली आहे. मात्र शहरात शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. जुन्या झालेल्या विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मरकडे दुर्लक्ष होत असल्याने हे प्रकार घडू लागले आहेत. हेस्कॉमने लक्ष घालून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर आणि वाहिन्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी होत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलाखालील तांगडी गल्लीच्या कॉर्नरवर फ्यूज पेटी उघड्यावर पडली आहे. त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षपणाचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फ्यूज पेटी बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांचा प्रचार दौरा उत्साहात पार पडला. रविवारी उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांचा प्रचार दौरा शहरातील कंगराळ गल्लीतून सुरू झाला. त्यानंतर काकतीवेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, गोंधळी गल्ली, गणाचार गल्ली, रामदेव गल्ली, खडे बाजार परिसरात प्रचार फेरी निघाली. या प्रसंगी गल्लोगल्ली वाजत गाजत फटाके फोडून उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी औक्षण करून आणि पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांची भेट घेतली. जनतेच्या मागण्या आणि समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी मुत्यानहट्टीत येथे काढलेल्या प्रचार पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. या पदयात्रेत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सीमा भागातील मराठी जनता सत्ता किंवा येथील स्थानिकांविरोधात निवडणूक लढवत नाही, तर आपल्यावर होणारा अन्याय, अत्याचार विरोधात विधानसभेत आवाज उठवण्यासाठी निवडणूक लढविते. त्यामुळे समितीच्या लढाईत तरुणांनी मागे राहून चालणार नाही. आमच्या पूर्वजांनी हा सीमा लढा जिवंत ठेवला आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण उत्तर मतदारसंघातील समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांना विधानसभेत पाठवून आपली मराठी ताकद दाखवून देण्याची वेळ आली असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. चव्हाट गल्ली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे आयोजित बेळगाव उत्तर मतदारसंघातील उमेदवार अमर येळ्ळूरकर यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. दिवसेंदिवस काँग्रेसला वाढत चाललेला पाठिंबा सत्ताधारी भाजपला बघवत नाही. त्यामुळे निवडणुकीला 10 दिवस शिल्लक असताना माझ्यासह 50 उमेदवारांवर व त्यांच्या नातेवाईकांवर लोकायुक्त व आयकर विभागामार्फत छापे टाकले. हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. रविवारी बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निवडणुकीच्या अंतिम क्षणी भाजपने असले वाममार्ग न अवलंबता सत्य, धर्म आणि न्यायाने निवडणुकीला सामोरे जावे असे आवाहन त्यांना दिले. निपाणी मतदारसंघाच्या शाश्वत विकासाला माजी आमदार काका पाटील यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचा शाश्वत विकास म्हणजे काळम्मावाडी करार करून पाणी या भागात हरित क्रांती केले. परंतु विरोधक किती दिवस तेच सांगणार असा प्रश्न विचारतात. त्यावर उत्तर एकच आहे, या पाण्यावर हा भाग सधन झाला व सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात पैसा आला. त्यामुळे काका पाटील यांच्या विजयासाठी आणि मतदारसंघातील कार्यकर्ते एकवटले असल्याचं कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेस पक्षाचे सहसचिव प्रमोद कुमार पाटील यांनी सांगितले. बेडकीहाळ येथे काँग्रेसची प्रचार सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. निपाणी मतदारसंघात गेली 5 वर्ष उत्तम पाटील यांनी कोरोना महापूर काळात अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. कोणतेही पद नसताना या व्यक्तीच्या माध्यमातून मतदारसंघात आजवर झालेली कामे थक्क करणारी आहेत. अशा या युवा नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्याचा निर्णय मतदारसंघाने घेतला आहे. त्यामुळे निपाणी शहरातही उत्तम पाटील यांना उच्चांकी मते देऊ अशी ग्वाही ज्येष्ठ नेते गोपाळ नाईक यांनी दिली. निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या पहिला महिला आमदार व मंत्री शशिकला जोल्ले निवडणूक लढवत आहेत. सध्या मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला आहे. मंत्री शशिकला जोल्ले यांनी देखील प्रचारात मुसंडी मारली असून कार्यकर्ते व महिला वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. निपाणी शहरात प्रचार सभा व प्रचार फेऱ्यांना होणारी गर्दी यातून मंत्री शशिकला जोल्ले यांना विजयी करताना यंदा विजयाची हॅट्रिक करायचीच, पण त्याचबरोबर मंत्रिपद देखील मिळवून देण्याचा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असलेल्या श्री बसवेश्वर पाणी पुरवठा योजना आमच्या दुष्काळ भागाला पाणी पुरवठा होणार या आशेने जकारेटी या गावातील 50हून अधिक कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सिद्धू खोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सोडून बीजेपी पक्षात प्रवेश केला. रविवारी कागवाड मतदारसंघातील जकारेटी गावातील 50हून अधिक कार्यकर्ते अथणी साखर कारखान्याच्या सभाभवनमध्ये बीजेपी पक्षाचे नेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.